सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुरू असलेल्या सुनावण्या संपायचं नाव घेत नाहीत आणि पुन्हा एकदा या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर टांगती तलवार आहे एका महत्त्वपूर्ण सुनावणीमुळे. नेमकं हे प्रकरण काय आपण समजून घेऊया. आपल्यासोबत सुनावणीतील वकील अमोल कारंडेजी आहेत. अमोलजी, काय सांगाल, काय प्रकरण आहे? राहुल रमेश वाघ हे पिटिशन पेंडिंग होतं, पण त्याच्या अगोदर विकास गवळी यांचं जजमेंट होतं 4/3/2021ला. त्या जजमेंटप्रमाणे त्यांनी ट्रिपल टेस्ट लेट डाऊन करून दिली होती आणि कमिशन कॉन्स्टिट्यूट करायला सांगितलं होतं. आणि 4/3/2021च्या ऑर्डरनंतर गव्हर्नमेंटचा एक ऑर्डिनन्स पण आला. हे त्याचा बॅकग्राऊंड आहे. पण नंतर हे मॅटर पेंडिंग असताना 6/5/2025ला कोर्टाने ऑर्डर केली आणि इलेक्शन कंडक्ट करायला सांगितलं आहे. 6/5/2025चा जो ट्रिगरिंग पॉईंट आहे तो असा आहे की 6/5/2025च्या ऑर्डरमध्ये कोर्टाने असं सांगितलं की जी लीगल पोझिशन बांथिया कमिशनच्या अगोदर होती तुम्ही ती कन्सिडर करून त्या पद्धतीने इलेक्शन प्रोग्राम इम्प्लिमेंट करा. आता त्या अगोदरची पोझिशन अशी होती की त्या अगोदर ट्रिपल टेस्टचं जे जजमेंट होतं विकास गवळींचं 4/3/2021चं, दॅट वॉज ऑक्युपाईंग द फील्ड, पण दॅट वॉज गव्हर्निंग. त्यात काय सांगितलं गेलं होतं ते पण सांगा. 4/3/2021च्या जजमेंटमध्ये जे की 3 जजेस बेंच आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही 50%पेक्षा सिलिंग लिमिट जी ब्रीच करू शकत नाही रिझर्वेशनची, SC ST OBC 50% आणि जनरल कॅटेगरी 50%, जे की कॉन्स्टिट्यूशन बेंचचं के कृष्णमूर्तीचं जजमेंट आहे. ते जजमेंट देताना त्यांनी सेक्शन 12(2)C जो आहे जिल्हा परिषद ॲक्ट 1961चा तो रीड डाऊन केला, स्ट्रक डाऊन नाही केला. रीड डाऊन आणि स्ट्रक डाऊन म्हणजे पूर्णपणे रद्दबातल, आणि रीड डाऊन म्हणजे त्यांनी तो अशा पद्धतीने रीड करायचं सांगितलं की तुम्ही 27% OBCला देऊ शकता, पण ॲज अ मॅटर ऑफ राईट नाही. जिथं 23% SC ST असेल तिथं तुम्ही 27 देऊ शकता, पण जिथे ढोबळमानाने जर 40 किंवा फॉर एक्झाम्पल 30-35% जर SC ST होत असेल तर तुम्ही राहिलेलं फक्त OBCला देऊ शकता. तर तेवढ्या मर्यादेपर्यंत त्यांनी तर 50%वर आणला. आणि ट्रिपल टेस्टचं जजमेंट आल्यानंतर 23/9/2021ला गव्हर्नमेंटनेच ऑर्डिनन्स काढला इन द लाईन ऑफ ट्रिपल टेस्ट जजमेंट. सो दॅट इज स्टील ऑपरेशनल. त्यामुळे 23/9/2021चा ऑर्डिनन्स ट्रिपल टेस्टचं जजमेंट दॅट वॉज द लॉ प्रायर टू बांथिया कमिशन. पण 6/5/2025ची ऑर्डर आल्यानंतर ज्यावेळेस इलेक्शन प्रोग्राम यांनी डिक्लेअर केला आणि काही नोटिफिकेशन आले, 20/8/2025ला आला आणि आत्ता 1/10/2025ला आला. तर 1/10/2025च्या नोटिफिकेशनमध्ये क्लॉज 7 आणि 7.3मध्ये ह्यांनी कम्प्लिटली मीन्स कॉन्ट्ररी टू द विकास गवली टू द कॉन्स्टिट्यूशन बेंच रिझर्वेशन दिलं OBCला. तर OBCच्या रिझर्वेशनच्या अगेन्स्ट ना आता आमचे पिटिशनर पण नाही आहेत, फक्त त्या कोर्टाच्या ऑर्डरचा अवमानना होते हे आम्हाला 1/10ला कळालं. त्यानंतर आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. कंटेम्प्ट पिटिशनमध्ये चीफ सेक्रेटरी, चीफ इलेक्शन कमिशनर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि अर्बन डेव्हलपमेंट ह्या 4ही लोकांना नोटीस कोर्टाने एक मागच्या आठवड्यातच केली आहे. तर त्यांना नोटीस पण सर्व झाली आहे. आज ज्यावेळेस हेअरिंग झालं त्यावेळेस पूर्णतः कोर्टाला हा विषय लक्षात आला. कोर्ट पूर्णतः ह्या बाजूने आहे म्हणजे पिटिशनरच्या की हे 50%चं ब्रीच होतं आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने होतं आहे. तर त्यांनी 19ला मॅटर ठेवलं आहे आणि असं इनडायरेक्टली इलेक्शन कमिशन आणि स्टेटलाही सांगितलं आहे की तुम्ही हा एक्सक्यूज घेऊन येऊ नका परत की इलेक्शन प्रोग्राम इनिशिएट झाला आहे, आता तो थांबवता येणार नाही आणि आमच्या ऑर्डरला तुम्ही कुठेही हलक्यात घेऊ नका. वी हॅव दॅट ॲम्पल पॉवर टू सेट अ साईड इफ यू गो विथ द फर्दर इलेक्शन प्रोग्राम. म्हणजे कुठेतरी सुप्रीम कोर्टाने एक असा संकेत दिलाय की निवडणूक आयोगाने आता हे करेक्ट करून घ्यावं, जे काय आहे ते अन्यथा आम्ही ते करेक्ट करू आणि 50%च्या आत आणू. कारण कोर्ट थोडंसं कोर्ट अँग्री म्हणजे थोडं म्हणता येईल किंवा कोर्टा हे लक्षात आलं प्रायमा फेसी की हे चुकीच्या पद्धतीने अर्थ काढतायत आणि ज्यावेळेस कोर्टाच्या लक्षात आलं तर कोर्टाने तशा पद्धतीने ताकीद पण दिली डायरेक्टली इनडायरेक्टली. कोर्टाने असंही म्हटलं की आम्ही एक सिंपल ऑर्डर दिली होती, तुमच्या ऑफिसर्सनी ती कॉम्प्लिकेटेड करण्याची काय गरज नाही. बोलले नाही आहे कोर्ट, तसं काही बोललं नाही कॉम्प्लिकेशन्स किंवा तुम्ही कॉम्प्लिकेट केली. पण जर ती पूर्ण ऑर्डर 6/5/2025ची प्लेनली जरी वाचली, कारण जरी ऑपरेशनल पार्टच्या अगोदरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं डिस्कस केलं आहे मॅटर लिटिगेशनच्या बाबतीत, पण जो ऑपरेशनल पार्ट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हणलं आहे ॲज लॉ एक्झिस्ट प्रायर टू बांथिया कमिशन. त्याचा अर्थ मराठीत असा होतो की बांथिया कमिशनच्या अगोदर जो कायदा अस्तित्वात होता महाराष्ट्रात त्याची तुम्ही अंमलबजावणी करा. तर त्याची अंमलबजावणी करायची तर कायदा काय अस्तित्वात होता? कायदा होता ट्रिपल टेस्टचं जजमेंट 4/3/2021चं आणि 23/9/2021चा स्टेट ऑफ महाराष्ट्राचाच ऑर्डिनन्स. तर ह्या दोन्हीला तुम्ही छेद देऊन तुम्ही परत वेगळ्या पद्धतीने जाऊ शकत नाही. तर हे ॲपेरंटली कंटेम्प्ट आहे, ॲपेरंटली मिसॲप्रिसिएशन आहे, ॲपेरंटली मिसअंडरस्टँडिंग आहे. तर
अशी अपेक्षा आहे की आता 50%च्या आत राहूनच निवडणूक आहे कोर्टाच्या आजच्या बोलणं म्हणजे कोर्टाचे जे काही ओरल एक्सप्रेशन्स कोर्टातले होते किंवा ते ज्यांनी ओरली त्यांनी एक्सप्रेस केलं त्याच्यावर असं वाटतं की ते 50%मध्येच बसवतील कारण ते त्याच्या अगेन्स्ट जाऊ पण शकत नाही बिईंग अ डिव्हिजन बेंच. राज्य सरकारचं काय या सगळ्यामध्ये म्हणणं होतं? राज्य सरकारचं म्हणणं होतं की इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला आहे आणि आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरणं चालू आहे आणि बांथिया कमिशनचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते ऑलरेडी घेतलेलं आहे आणि दिस इज सब्जेक्ट टू आउटकम आणि सब्जेक्ट टू आउटकम ह्या पॉईंटवर ते जात होते. पण त्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे सब्जेक्ट टू आउटकम कारण अशीच परिस्थिती 2021मध्ये आली होती कारण 2019ला इलेक्शन घ्यायला सांगितले 5 जिल्हा परिषदचे आणि 2021ला कोर्टाच्या लक्षात आलं की हे घेतलेलं इलेक्शन 50%चा ब्रीच करून आहे. त्याच वेळेस त्यांनी विकास गवळींचं जजमेंट दिलं 12(2)C रीड डाऊन केला आणि जे झालेलं इलेक्शन आहे त्या सगळ्या लोकांचे इलेक्शन कॅन्सल केले 14 महिन्यानंतर. तर थोडक्यात त्याचा इफेक्ट असा होता की ह्या सगळ्या लोकांचे इलेक्शन कॅन्सल होऊन त्यांना घरी जावं लागलं. तर आज पण परत जर सब्जेक्ट आउटकम केलं आणि ऑलरेडी जर गव्हर्न करत असेल कॉन्स्टिट्यूशन बेंच तर उद्या पण 50%ची जर ब्रीच एक्सीड झालेलं कोर्टाला लक्षात आला 6 महिन्याने येईल किंवा 1 वर्षाने येईल तर त्यावेळेस कदाचित ह्याचा एवढा म्हणजे काय म्हणता येईल त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एवढे विचित्र म्हणजे एवढे वाईट होतील की हे जवळपास 3 ते 3.5-4 हजार लोक जे निवडून आलेत किंवा जे निवडून येतील त्या सगळ्या सीट परत व्हॅकंट करावं लागतील. त्यासाठी परत इलेक्शन घ्यावे लागेल. तर त्याच्यामुळे खरं तर फायनान्शियल बर्डन दोन्हीवर इलेक्शन कमिशन आणि स्टेट दोन्हीवर होणार आहे. त्यामुळे तसं न करता आजच जर क्लॅरिटी आणून 50%प्रमाणे जर घेतलं तर दॅट इज गुड फॉर एव्हरीवन. आपल्यासोबत होते ॲडव्होकेट अमोल करांडे. आता याचिकाकर्ते विकास गवळी देखील स्वतः इथे आहेत. तुमच्याच प्रकरणातलं निकालपत्र होतं आणि त्याचंच काही मिसइंटरप्रिटेशन नंतर झालं आहे असं कळतंय. आता शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आज जे म्हटलं आहे त्यानंतर तुमच्या आशा पल्लवित झाल्यात का या सगळ्या प्रकरणात? तुम्हाला मी या अगोदरसुद्धा सांगितलं की आज 2 मॅटर होते. त्या 2 मॅटरमध्ये 39 नंबरचं धुळ्यावाल्यांचं मॅटर होतं ज्याच्यामध्ये त्यांनी 50%पेक्षा जास्त आरक्षण गेल्याचा मुद्दा रेज केला होता. परंतु आमचा जो मुद्दा होता तो सब्जेक्ट टू आउटकम ऑफ धिस पिटिशन आणि ह्याच्यामध्ये प्रायर टू बाटिया कमिशन म्हणजे 2022च्या अगोदर जो कायदा अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार निवडणुका घ्या असं जस्टिस सूर्यकांत यांच्या कोर्टाने 6/5/2025ला आदेश करताना म्हटलं होतं. परंतु त्याचं कुठेतरी यांनी चुकीचा अर्थ काढला आणि सरसगट आरक्षण नसतानासुद्धा त्या पिरियडमध्ये 27% आरक्षण देऊन त्या ठिकाणी ओबीसीच्या सगळ्या निवडून येणाऱ्या सदस्यांना अडचणीमध्ये ढकललं होतं. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये एकंदरीत सगळं कोर्टाचं व्ह्यू पाहिला आणि तिथे झालेल्या सुनावणीवरून चर्चेवरून मला तरी निश्चितपणानं समाधान वाटते. कोर्टाला मी परवाच्या दिवशी धन्यवाद देईल, आज नाही म्हणता येणार. परंतु एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता 4300 लोकांचं भवितव्य जे टांगणीला लागलं होतं निवडून येणाऱ्या ओबीसी सदस्यांचं त्याला कुठंतरी आज दिलासा मिळण्याची आशा तयार झालेली आहे. त्यामुळे असं पण आहे की निवडणुकांमध्ये या सगळ्या म्हणजे जे बांटिया कमिशनचा अहवाल लावल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे की ओबीसींना नेमकं किती टक्के आरक्षण असलं पाहिजे आणि किती आरक्षणाचं निवडणुका झाल्या पाहिजेत, असलं पाहिजे की नसलं पाहिजे? आरक्षण असलं पाहिजे. मी आरक्षणाचा विरोधक अजिबात नाही. मी ओबीसी आहे. ओबीसीला 27% काय मी म्हणतो 60% आरक्षण द्या. परंतु ते 60% आरक्षण उद्या कोर्टात जर कोणी एखादा अर्ज केला आणि पिटिशन फाईल केली ते टिकेल का? त्या 60%मध्ये निवडून आलेले सदस्य उद्या जिवंत राहतील का? उद्या त्यांचं सदस्यत्व 5 वर्ष टिकेल का? ते उद्या ते पदावून गेल्यापेक्षा आज रोजी कमीत कमी ते जे काही निवडून येतील तर ते निवडून आलेले सदस्य 5 वर्ष त्यांनी त्या पदाला न्याय दिला पाहिजे. त्यांचं सदस्यत्व 5 वर्ष टिकलं पाहिजे. त्या ओबीसी कॅटेगरीला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व 5 वर्ष मिळालं पाहिजेत. हा उद्देश या पिटिशनमध्ये यांनी ज्या पद्धतीनं ते जी काही सगळी प्रक्रिया केली तर यांच्या चुकीच्या प्रक्रियेमुळं जवळपास 4300 सदस्यांच्या डोक्यावर आजही टांगती तलवार आहे. यांनी जर दुरुस्ती नाही केली तर निश्चितपणानं 289 सदस्यांची जशी पदं गेली त्याच पद्धतीनं या 4300 सदस्यांची सुद्धा पदं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते याचिकाकर्ते विकास गवळी ज्यांनी म्हटलेले की निवडणूक आयोगाने राज्यातल्या आणि राज्य सरकारने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा नीट अर्थ लावला पाहिजे, अन्यथा
जे निवडून येतील त्यांच्या सगळ्यांची पदं पुन्हा जाण्याची शक्यता निर्माण होते. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.